त्यांची पत्रकारांना शिवीगाळ केलेली आहे, जिवे मारण्याची पत्रकारांना धमकी दिलेली आहे. खरं तर संजय राऊत विरुद्ध संजय दिना पाटील असा वाद होता, त्याच्यामध्ये पत्रकारांना संजय दिना पाटलांनी आणलं. नाही, एक्झॅक्टली काय झालंय हे मला माहित नाही. असं काही झालेलं आहे. मी एकंदर प्रकार काय झाला हे न बोलता प्रतिक्रिया देणे योग्य नाही. पण कधीही पत्रकारांशी बोलताना त्यांना अदब राखून त्यांच्या समजूत घालणं आवश्यक आहे. एखादा पत्रकार अतिरेक करत असेल कोणत्याही प्रकारचा तर त्यालाही थोडंसं त्या प्रकारे योग्य अशा गोड शब्दात समजूत घालणं योग्य आहे. चुकीचे शब्द शिव्यांचा वापर हा मात्र निषेधार्ह आहे. विधान परिषद सभापतींनी आज दुसऱ्यांदा मंत्र्यांना फटकारलेलं आहे. काल सुद्धा आज मंत्र्यांनी पणन विभाग आणि नगर विकास विभाग एकमेकांवरती जबाबदारी ढकलत असल्याचं अक्षरशः पाहायला मिळालं. असा प्रकार हा वारंवार घडताना पाहायला मिळतो. विधानसभेमध्ये 5-7 मंत्र्यांना त्यांच्याकडे जी खाती नाहीत त्यांची जबाबदारी या सरकारनं दिली. तेव्हा मी सभागृहात आक्षेप घेतलेला की जो मंत्री सगळ्यांचे प्रश्न ऐकतो तो मंत्री त्या पक्षाची जबाबदारी घेऊन पुढे काम करणार असला पाहिजे. आमची भाषणं, आमच्या तक्रारी, आमच्या जनतेच्या समस्यांचा पाडा ऐकणारे मंत्री वेगळे आणि निर्णय घेणारे मंत्री वेगळे. फाईल आम्ही जे आमचं म्हणणं ऐकतात त्यांच्याकडे फाईल कधी जातच नाही. मंत्र्यांच्या दुसऱ्याच मंत्र्यांच्याकडे फाईल जाते. त्यामुळं विषयाला न्याय मिळत नाही. आणि त्याच प्रकारे सभागृहात हजर न राहण्याची परंपरा या मंत्रिमंडळात फार मोठी आहे. मुख्यमंत्र्यांचा वचक नाही, मुख्यमंत्र्यांना कुणी घाबरत नाही. आणि हे एकजिन्सी सरकार नसून हे 3 पक्षाचं सरकार आहे. सगळे आपापल्या नेत्यांना मानतात आणि त्यामुळं सरकार म्हणून एकत्रितपणाने हे सरकार वागताना दिसत नाही. आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा वचक जर त्यांनी वाढवला तरच सरकारची अशी लक्तरं निघणं थोडंसं थांबेल. आमच्या बैठकीमध्ये रविवारच्या असं ठरलेलं की 23 तारखेला संध्याकाळी ही बैठक घ्यायची. 24 तारखेला 2 महत्वाची लग्न माझ्या मतदारसंघात होती, त्यामुळे मी उपस्थित राहणार नव्हतोच. पण मी माझ्या सहीने आमच्या सदस्यांना उपस्थित राहायला सूचना केलेल्या होत्या. तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी 250 कोटीची जमावबंदी सुरू आहे असा काल जितेंद्र आव्हाडांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये दूध पनीर मिळणं आता बंद झालेलं आहे. पनीर का मिळत नाही तर पनीर न मिळण्याचं कारण पूर्वी भेसळयुक्त पनीर मिळत होतं. अनेक दुग्धजन्य पदार्थ किंवा अनेक पदार्थ वेगळे हे मिळायचे बाजारातनं बंद झाले कारण हे सगळे भेसळीने तयार करून जनतेच्या पोटात जात होते. आज तुकाराम मुंढेंनी जी भूमिका घेतली आहे त्यामुळं अनेक गावामधल्या टपऱ्या सगळ्या बंद झाल्या. ज्या टपरीवाल्यांना वाटतं की आपण काही अवैध मिक्स करून वस्तू विकतो असे सगळ्यांनी आपली टपऱ्या बंद केल्या. दूध एकदम प्रचंड मोठ्या प्रमाणात दुग्धजन्य पदार्थ कमी झाले. अशा अनेक गोष्टी आहेत. मी संधी मिळाली तर सभागृहात ही माहिती देईन की तुकाराम मुंढेंनी फक्त गेल्या महिन्याभरात जे वातावरण तयार केलं त्यामुळं महाराष्ट्रामधली सगळी भेसळ जवळपास कमी व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून तुकाराम मुंढेंना जर सरकारने बदललं तर काही किंमत घेऊन बदललं असं लोक म्हणतील. कारण मला खात्री आहे की सरकार असं करणार नाही. अशा वावड्या उठतच असतात. वर्गण्या गोळा करण्याचे प्रकार प्रचंड असतात. पण सरकार त्याला बळी पडणार नाही असा मला विश्वास आहे. ज्या प्रकारे तुकाराम मुंढे यांच्या बदलीचा जो काही सध्या चर्चा होती सरकारलाच भेसळयुक्त भेसळ सध्या सुरू आहे. सरकारला ती भेसळ थांबवायची नाही का जर त्यांची बदली? नाही, असं आहे की सरकारने एखादा ऍक्ट केल्यानंतर त्यावर बोलणं योग्य. बदली होऊ नये अशी आमची आग्रहाची भूमिका आहे. कारण महाराष्ट्रातल्या जनतेच्या आरोग्याशी खेळण्याचं काम, पोटात विष घालण्याचं काम,
ज्या प्रवृत्ती आजपर्यंत करत होत्या त्या सगळ्यांना अटकाव बसलेला आहे. आता रेस्टॉरंटमध्ये झुरळं वगैरे दिसली तर त्याच्यावर त्यांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केली. करेक्ट आहे, कारण तयार केलेल्या अन्नपदार्थांच्या वरून माशा झुरळं सगळे फिरून मग लोकांच्या पोटात जातात. आणि म्हणून मला असं वाटतं की आज तरी तुकाराम मुंडे जे करतायत ते योग्य करतायत आणि ते प्रभावीपणानं अंमलबजावणी त्यांना करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून त्यांना अधिक ताकद दिली पाहिजे अशी माझी भावना आहे.